पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व। मुलांच्या आरोग्याशी खेळू नका, उर्दू शाळेच्या जागेवरून झाकीर पठाण आक्रमक। कराड नगरपालिकेच्या उर्दू शाळेच्या स्थलांतराचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे। प्रस्तावित शाळेची जागा कचरा डेपोच्या परिसरात असल्याचा आरोप करत काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष झाकीर पठाण यांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे। कराड नगरपालिकेची क्रमांक 5 उर्दू शाळा सध्या HKD हायस्कूलच्या कब्रस्तानालगत सुरू आहे, मात्र ही शाळा अधिक चांगल्या ठिकाणी स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव यापूर्वीही पुढे आला होता, असा दावा झाकीर पठाण यांनी केला आहे। 2011च्या सुमारास तत्कालीन शिक्षण अधिकाऱ्यांशी चर्चा करून सुपरमार्केट समोरील नगरपालिका क्रमांक 7 शाळेच्या आवारातील जागेत उर्दू शाळा बांधण्याची कल्पना मांडण्यात आली होती, मात्र त्यावेळी काही लोकप्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडून जावे लागेल, अपघाताचा धोका निर्माण होईल अशी भूमिका घेतल्याचा आरोप पठाण यांनी केला। आता मात्र त्यात शाळेला कचरा डेपोच्या जवळ नेण्याचा आग्रह का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। कचरा डेपोमधून निर्माण होणारा धूर आणि वायू विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतो, अशी भीतीही पठाण यांनी व्यक्त केली आहे। शाळेच्या इमारतीला आमचा विरोध नाही, मात्र विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून चांगल्या आणि सुरक्षित ठिकाणी शाळा बांधा, अशी मागणी झाकीर पठाण यांनी केली आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सागर दंडवते, पृथ्वी न्यूज, कराड। उर्दू शाळा ही समाजातील कुठल्याही समाजातील ज्याला उर्दू शिकायचं आहे तो त्या शाळेत ॲडमिशन घेईल। ज्याला इंग्रजी शिकायचं होतं त्या काळी आम्ही लहान असताना आम्ही पाहिलंय, कोली फॅमिली तिकडे कोण जात नव्हतं, पण ज्याला शिकवायचं आहे ज्या पालकाला तो पालक तिथपर्यंत नेऊन सोडत होता। उर्दू शाळा ही नगरपालिकेची 5 नंबर शाळा, तिथं HKD हायस्कूलच्या कब्रस्तान च्या बाजूला ही शाळा आहे। बरेच वर्ष झाली ही शाळा त्या HKD स्कूलनं दिलेली आहे नगरपालिकेला वापरण्यासाठी, आणि तिथं सगळं चालू असताना मग 2011च्या दरम्यान पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। त्यानंतर मी अल्पसंख्याकांचा जिल्हाध्यक्ष होतो, म्हणून मी काही सुखसुविधा अल्पसंख्याकांच्या योजनेतून आणत होतो, बऱ्याच वेळा मी आणलेल्या पण आहेत। तर त्या ह्याच्यात माझ्याही डोक्यात कल्पना आली, मी तत्कालीन मुख्य AO शिक्षण अधिकारी यांच्याशी चर्चा केली। आमची चर्चा झाल्यानंतर त्यांनी मला ही शाळा एक चांगल्या ठिकाणी व्हावी म्हणून 7 नंबर शाळा सुपरमार्केटच्या समोरची शाळा आहे, त्याच्या आतमध्ये एक जागा शिल्लक आहे, पटांगण शिल्लक आहे, त्या ठिकाणी ही शाळा आपण बांधूया असं त्यांनी मला सांगितलं। मग त्या संदर्भात आम्ही त्या उर्दू शाळेत थोडीशी आम्ही चर्चा करायला गेलो, मीटिंग घेतली। तर त्यावेळी थोडंसं हे नगरसेवक असल्यामुळं ह्यांचं सगळं चाललं होतं। मग त्यांचं म्हणणं असं आलं की नाही ही मुलं आमची रस्ता ओलांडून कशी जाणार, तिकडं अपघात होतील। तरी मी त्यांना सांगितलं की गोटे मुंडे किंवा आजूबाजूत भरपूर लोक येत आहेत, ज्याला शिकायचं आहे तो येणारच आहे। त्यावेळी तुम्ही इतकं जोरदार बोलला तिथं की खून की नदियां बहाएंगे, स्कूल नाही हिलाएंगे, तिथं शाळा राहिली पाहिजे, हा हट्टाच तुमचा होता। मग आजच तुम्हाला काय झालंय की ती शाळा कचरा डेपो पशी न्यायची? कुणाचा अट्टास होतं त्यांचा, म्हणजे कुणाचा? आता जे बांधकाम सभापती आहेत नाव काय ते अख्तर आंबेकरी, हे आता नगरसेवक, याच्या अगोदर त्यांचा चिरंजीव नगरसेवक होता। तर ह्यांनी हा अट्टास का धरावा, मुलांच्या जीवाशी आपण का खेळावं? त्या कचरा डेपोतून जे काही वायू निघतात ते शरीराला घातक आहेत, जे मेडिसिनचं तिथं हे आहे डेपो आहे, सगळं कचरा डेपो अधूनमधून जातात। मग त्याच्या जे काही वायू निघतो त्या वायूमुळं त्या मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार आहे। आमचा विरोध शाळेला नाही, शाळा इमारत ही तुम्ही आणलेत ना फंड, तर चांगल्या ठिकाणी 100% बांधा, चांगली जागा बघा, चांगल्या जागेत नेऊन बांधा ना तुम्ही, तिथंच का पाहिजे, हा हट्टाच कशासाठी आहे, हा माझा त्यांना एक प्रश्न आहे।